भावंडे आजी आजोबांसारखाच तोही आपला गणपतच. बघा ना, शहरीकरणात दिसेनासा झाला असं म्हटलं तरी आजीनं हौसेनं जोपासलेल्या बागेतून तो टोकावतोच की. दासू वैद्य यांच्या कवितेतल्या बागेत चक्कर मारून होऊयात. बाग आमची हौसेची, झाडावेलींनी डोलायची. बाबांनी लावला उंच अशोक, आभाळात गेलं त्याचं टोक. आजी तुळशीला जपत असते, तुळस आजीसारखी म्हातारी दिसते. आजोबा झाडांची कटाई करतात, झाडांना पोपटी पानं फुटतात. खोडकर गवत उंच वाढतं, कचकच काकडी मुळमुळ रडतं. गुलाबी होतात झाड, ताई सजवते फ्लॉवर पॉट. दादा बागेत क्रिकेट खेळतो, मला मात्र साप टाळतो. बागेत फिरते गोगलगाय, चांदी सांडतात तिचे पाय. मुंगळ्यांची ही रांग भारी, फुलपाखराची मध्ये भरारी. बाग लवकर झोपी जाते, ऐका मग. बाग लवकर झोपी जाते, भल्या पहाटे जागी होते. किलबिल किलबिल, चिव 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 चिव. पहा, निसर्ग आणि नात्यांची ही गुंफण किती सुंदर आहे. निसर्गाचे नुसते निरीक्षण केले तरी ज्ञानाचा खजिना उघडतो. आता या लहानग्याला भलतेच प्रश्न पडले, त्याचे कुतूहल ओसंडून चालले आणि आता तो विचारतोय त्याच्या आईला. काय ते पाहूया अरुणा ढेरे यांच्या कवितेत. सांग ना गं. कोण बघतं आभाळातल्या नक्षत्रांच्या ज्योती? सूर्य चंद्र रोज कसे नियमित येती जाती. झाडं कशी मातीमध्ये खोल मुळं उपसून वाढतात. पाखरं कशी पंख पसरून उंच उडू शकतात. खोड फांद्या पानं फुलं असं वाढायचं असतं, मगच आपण झाडू. हे झाडांना कसं कळतं? कुणी हवेत, कुणी पाण्यात, जमिनीवर कुणी असतात. सगळे कसं नेमकं सोयीचं शरीर घेऊन येतात. मुंगीपासून माणसापर्यंत केवढे प्राणी आले, सगळे वेगळे, एक काही दुसऱ्यासारखा नाही. असलं जग बनवणारा कुठे भेटेल ग मला? सांग ना ग. असलं जग बनवणारा कुठे भेटेल मला? सांग ना ग. मला खरंच विचारायचंय त्याला. त्यानं जेव्हा मला नेमकं तुझ्याकडे धाडलं, तूच माझी आई आहेस हे त्याला कसं कळलं? तूच माझी आई आहेस हे त्याला कसं कळलं? जगात कुठंही जा, शेवटी आईच्या कुशीत यायचं म्हणजे यायचं, नाही का? मुलाचं आणि आईचं नातं असं शाश्वतच आहे. पहा ना, बागेत उमललेलं इवलसचं मोगऱ्याचं फूल पाहताना मुलाला काय वाटतं? आणि त्याची आई त्याचे विचार कोणत्या दिशेला वळवते? अवघे आयुष्य सुगंधित करणारा हा काव्यात्मक संवाद आहे राम गणेश गडकरी उर्फ कवी गोविंदाग्रज यांचा. कविता आहे मोगऱ्याचं फूल. हा हार शुभ्र किती आहे, हा हार शुभ्र किती आहे, किती कोमल सुंदर, पाही क्षणभर, किती वास मधुरी आहे. मम चित्त ओढणी गेली बघ तरी, कशी
छोटी छोटी पाखरं म्हणजे आजूबाजूला वावरणारा आनंदच आणि चिमण्या चिमण्या मुली म्हणजे भिरभिरणारी पाखरच. झोका त्यांचा जीव की प्राण. झोक्यावर उंच उंच जाताना कल्पना पण किती उंच जातात पहा ना. ऐकूया अण्णाताईंची झोका ही कविता. एक पाखरू आलं, पापणीवर माझ्या एक फुंकर मारून गेलं. एक वारं आलं, झाडाच्या फांदीला झोका देऊन गेलं. झोका गेला उंच, आभाळाशी गेला. एक ढग झोक्यातून खेळायला आला. रंगीत कुरकुरीत ढगाच्या कुशीत मी बसले बिनधास्त, ऐटीत आणि खुशीत. मला पाहून चांदण्या आधी जरा रुसल्या. हात हाती घेतला तर खूप धनसल्या. जाऊ नको म्हणाल्या, इथेच राहा. जाऊ नको म्हणाल्या, इथेच राहा. आभाळातून पृथ्वीची गंमत पहा. म्हटलं नको, इथं आई कशी येईल? झोपताना मला कोण कुशीमध्ये घेईल? झोक्यावरून आले बाई घरातच थेट. अंगणातूनच घेईन म्हणते चांदण्यांची भेट. घरातल्या मंडळीनंतर मुलांना सर्वाधिक प्रिय म्हणजे त्यांचे दोस्त. आणि ही दोस्ती तर किती विविध प्रकारची. कुणी माणसांशी मैत्री करतो तर कुणी प्राण्यांशी, कुणी झाडांशी मैत्री करतो तर कुणी माशांशी. हो ना, पाण्याची आणि माशांची ही अनोखी दोस्ती बघूया अरुणाताईंच्या कवितेत. दोस्ती. पाणी म्हणतं माशाला, तुझी माझी दोस्ती. नाचू गाऊ खूप खेळू आपण, खूप करू मस्ती. राहण्यासाठी घर माझं देईन म्हणतो तुला, थंडगार निळशार मोठं खेळायला. पाणलेली बाई पहा मित्र माझा नवा, अधूनमधून याला तुम्ही खाऊ द्यायला हवा. सपक झपक पोहत म्हणे सुरूप राव असा, तुझा गड्या पाण्यात स्वभाव मस्त हवा तसा. घर तुझं साफ ठेवी, नको काळजी मोडी. मदतीला कासव दादा येईल वेळोवेळी. जंतू बिंतू टाकू मारून काम अगदी छोटं, स्वच्छ पाणी म्हणून तुझं कौतुक होईल मोठं. पाणी आणि मासा यांची छान जमली दोस्ती. कासव दादा बरोबर ते खूप करतात मस्ती. मस्तच. काही म्हणा, विधात्याने घडवलेल्या या अप्रतिम सृष्टीची माणूस केवळ नक्कलच करू शकतो. पण या मुलाला बघा, चक्क सृष्टीचे चित्रच बदलायला निघालाय हा बहात्तर. ही गंमत पाहूया अरुणाताईंच्या फुंकर या कवितेत. हिवाळ्याची पानगळ, थंडीचा त्रास. आई म्हणाली, आज किती वाटतंय उपास. मी म्हणालो, एवढंच ना, सगळं बदलून टाकू. मी म्हणालो, एवढंच ना, सगळं बदलून टाकू. सरळ मग काढला माझ्या ड्रॉवरमधला चाकू. धुकं टाकलं फाडून आणि वारा साफ केला. मस्तपैकी रंग आणि एक ब्रश घेतला. कोरड्या कोरड्या मातीवर हिरवी शेतं काढली. एक फुंकर मारली तर डोळ्याला लागली. डोंगर होते रखरखीत, रंगोली हिरवळ. कुंकली तशी झरे थोडे निघाले खळखळ. पक्षी काढले, म्हटलं कसे गप्प बसून राहा. फुंकर मारली, गाऊ लागले मजे उडता उडता. ढबी फुलं बिलं फुलपाखरं काढली. सगळं मस्त हस्त डोलतं. फुंकर फक्त मारली. गेलो सरळ आईकडे, म्हटलं बघ आता. गेलो सरळ आईकडे, म्हटलं बघ आता. जवळ ओढलं तिनं फक्त आणि घेतला पापा. नेहमीची येतो असं म्हणेपर्यंत पाऊस जातच होता. तापलेल्या सृष्टीला सुखावून तो निघाला की मन खट्टू होणारच. पण कल्याण इनामदार यांनी किती छान निरोप घेतलाय पावसाबाय या कवितेमध्ये. गरकन की वाऱ्याची फिरती, गरकन की वाऱ्याची फिरती. आमच्या टाळीत लपले कोण? टप टप पाऊस
चंदळ सारखाच पाण्यात पडतोय पाय